नमस्कार मंडळी, जय हरी विठ्ठल. आषाढी एकादशी हा दिवस भगवान विठ्ठलाच्या भक्तीचा, श्रद्धेचा आणि सकारात्मक संकल्पांचा मानला जातो. पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांनुसार या दिवसापासून सुरू होणारे पुढील 7 दिवस हे वृषभ राशींच्या काही व्यक्तींसाठी विशेष महत्त्वाचे ठरू शकतात. या काळात काही घरात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात आणि काही नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती ही वेगळी असते, त्यामुळे याकडे एक ज्योतिषीय शक्यता म्हणून पाहावे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 2 महत्त्वाच्या घटना कोणत्या असू शकतात, कोणत्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्यावे, कोणती संधी ओळखावी आणि कोणत्या चुका टाळाव्यात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आषाढी एकादशीपासून सुरू होणारा हा शुभ काळ वृषभ राशींच्या व्यक्तींना मागील काही महिन्यांपासून तुम्हाला एखादे काम सतत अडत असल्याचा अनुभव आला असेल. कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित यश तुम्हाला मिळत नव्हते, पण आषाढी एकादशीनंतर परिस्थितीत आता हळूहळू बदल जाणवू शकतो. काही रखडलेली कामे पुढे सरकण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मनातही एक नवीन आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. आधी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्याच गोष्टी आता शक्य वाटू लागतील. घरातील वातावरणही पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मक जाणवू शकते. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन किंवा कुटुंबातील एखाद्याचे सहकार्य तुम्हाला खूप उपयोगी पडू शकते. आता आपण पाहूया पहिली मोठी घटना, ती म्हणजे घरात आनंदाची चाहूल. या 7 दिवसात तुमच्या घरात एखादी आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे. ते कुटुंबातील एखाद्या सदस्याशी, यशाशी, नोकरीशी, शिक्षणाशी किंवा इतर एखाद्या सकारात्मक घडामोडीशी संबंधित असू शकते. काही कुटुंबामध्ये अनेक दिवस चालू असलेले गैरसमज आता कमी होऊ शकतात आणि संवाद सुधारू शकतो. जर तुमच्या घरात एखादा महत्त्वाचा निर्णय प्रलंबित असेल तर त्याबाबत चर्चा पुढे सरकू शकते. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन निर्णय घेण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे या काळात संयम, आदर आणि सकारात्मक संवाद यांना विशेष महत्त्व द्या. आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत नवीन शक्यता. आषाढी एकादशीनंतर काही वृषभ राशींच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय किंवा उत्पन्नाशी संबंधित चांगल्या संधी मिळू शकतात. ज्येष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा एखादा उपयुक्त संपर्क मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन कल्पना किंवा एखादा महत्त्वाचा व्यवहार जुळून येऊ शकतो. मात्र कोणताही आर्थिक निर्णय घेताना घाई करू नका. कागदपत्रे नीट तपासा आणि विचारपूर्वक पावले उचला. सातत्याने केलेली मेहनत या काळात हळूहळू फळ देऊ शकते. नातेसंबंधात बदल घडवणारा काळ. घरातील आणि वैयक्तिक नातेसंबंधांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरू शकतो. काही दिवसांपासून मनात साचलेले गैरसमज बोलून मोकळे करण्याची योग्य वेळ मिळू शकते. जोडीदार, कुटुंबीय किंवा जवळच्या व्यक्तींसोबत शांतपणे संवाद साधल्यास नात्यातील विश्वास हा अधिक दृढ होऊ शकतो. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. काहींसाठी ही ओळख भविष्यात महत्त्वाची ठरू शकते. मात्र कोणत्याही नात्यात घाईघाईने निर्णय घेण्याऐवजी समोरच्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी वेळ द्या. दुसऱ्या मोठ्या घटनेची सुरुवात. एक अनपेक्षित संधी. या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात अशी एक संधी येऊ शकते जी सुरुवातीला तुम्हाला साधी वाटेल, पण पुढे ती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. एखादा फोन, संदेश, भेट किंवा नवीन संपर्क तुमच्या वाटचालीत उपयोगी पडू शकतो. काहींना जुने अडकलेले काम पुन्हा सुरू करण्याची संधी मिळू शकते. काहींना नवीन ठिकाणी जाण्याचा योग येऊ शकतो. या काळात आलेल्या प्रत्येक संधीकडे सकारात्मक दृष्टीने पहा, कारण संयम, मेहनत आणि योग्य निर्णय यांच्या जोरावर पुढील दिवस हे अधिक आशादायक ठरू शकतात. दुसरी मोठी घटना ही नशिबाला नवी दिशा देणारी बातमी. वृषभ राशींच्या व्यक्तींनो, आषाढी एकादशीनंतर येणाऱ्या या 7 दिवसात तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला तुम्हाला साधी वाटेल, पण पुढे तिचे महत्त्व खूप मोठे ठरू शकते. एखादा अनपेक्षित फोन, जुना मित्र, नातेवाईक किंवा वरिष्ठांकडून आलेला संदेश हा तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. काही जणांना नवीन नोकरीची माहिती मिळेल तर काहींना व्यवसायात वाढवण्याची संधी मिळू शकते. अनेक दिवस अडकलेले कागदपत्रे किंवा सरकारी कामे पुढे सरकू शकतात. मात्र या काळात कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका. प्रत्येक गोष्ट नीट तपासा आणि अनुभवी व्यक्तींचाच सल्ला घ्या. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय हा पुढील काही महिन्यांसाठी तुमच्या प्रगतीचा पाया ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक संधीकडे शांतपणे आणि आत्मविश्वासाने पहा. धनप्राप्तीचे संकेत, पण खर्चावर नियंत्रण आवश्यक.
या काळात आर्थिक बाबतीत काही सकारात्मक बदल जाणवू शकतात. काही व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना उत्पन्नाचे नवीन मार्ग दिसू शकतात. नोकरी करणाऱ्यांना अतिरिक्त कामाची संधी मिळू शकते, तर व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळू शकतात. मात्र या आनंदात अनावश्यक खर्च वाढू देऊ नका. घरासाठी किंवा स्वतःसाठी मोठी खरेदी करण्यापूर्वी दोनदा विचार करा. बचतीला प्राधान्य दिल्यास भविष्यात त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. पैशांबाबत शिस्त ठेवली तर हा काळ अधिक समाधानकारक ठरू शकतो. नातेसंबंधात गोडवा वाढेल, पण शब्द जपून वापरा. पुढील 7 दिवसात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो. त्यामुळे तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द हा विचारपूर्वक बोला. कुटुंबातील सदस्य, जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तींसोबत शांतपणे संवाद साधल्यास अनेक गैरसमज हे दूर होऊ शकतात. काही कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. विश्वास हळूहळू निर्माण करा. प्रेम, आदर आणि संयम या 3 गोष्टी या काळात तुमचे नाते अधिक मजबूत करू शकतात. आरोग्य आणि मानसिक शांततेकडे विशेष लक्ष द्या. कामाच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. थकवा, झोपेची कमतरता किंवा ताण जाणवत असेल तर त्याकडे वेळीच लक्ष द्या. संतुलित आहार, पुरेसे पाणी आणि नियमित चालणे किंवा हलका व्यायाम यामुळे शरीर आणि मन दोन्हीही ताजेतवाने राहू शकतात. मानसिक शांततेसाठी काही वेळ प्रार्थना, नामस्मरण किंवा ध्यानासाठी राखून ठेवा. शांत मनाने घेतलेले निर्णय हे अधिक योग्य ठरतात. त्यामुळे स्वतःसाठी थोडा वेळ काढणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पुढील 7 दिवसात हे संकेत दुर्लक्षित करू नका. वृषभ राशींच्या व्यक्तींनो, या 7 दिवसात तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संधीकडे लक्षपूर्वक पहा. एखादी छोटी भेट, साधा सल्ला किंवा अचानक मिळालेली माहिती पुढे जाऊन तुमच्यासाठी मोठी ठरू शकते. नकारात्मक विचारांपासून नेहमी दूर राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि कोणतेही महत्त्वाचे काम हे प्रामाणिकपणे पूर्ण करा. श्रद्धेनुसार आषाढी एकादशीचा हा काळ सकारात्मक संकल्प, मेहनत आणि योग्य निर्णय यांना साथ देणारा मानला जातो. आता आपण पाहूया वृषभ राशींच्या जातकांनी कोणापासून नेमके सावध राहावे. वृषभ राशींच्या व्यक्तींनो, आषाढी एकादशी नंतरचा हा काळ जसा काही शुभ संधी घेऊन येऊ शकतो, तसाच काही बाबतीत सावध राहण्याचाही संकेत देतो. तुमच्या आजूबाजूला अशी एक व्यक्ती असू शकते जी वरवर गोड बोलते, पण तुमच्या प्रगतीकडे मत्सराने पाहत असते. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः आर्थिक व्यवहार, महत्त्वाची कागदपत्रे किंवा वैयक्तिक माहिती कोणाशीही सहज शेअर करू नका. कार्यालयात किंवा व्यवसायात कोणतेही आश्वासन देण्यापूर्वी सर्व गोष्टी नीट तपासून घ्या. शांत राहून आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्ही आवश्यक अडचणी टाळू शकता. तुमचा संयम आणि शहाणपण हाच या काळातील सर्वात मोठा आधार ठरेल. विठ्ठलाच्या कृपेने शुभयोगाची चाहूल. पारंपरिक श्रद्धेनुसार आषाढी एकादशी हा भक्ती, संयम आणि सकारात्मकतेचा दिवस मानला जातो. या काळात वृषभ राशींच्या काही व्यक्तींना नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. घरातील वातावरण अधिक प्रसन्न वाटू शकते. अनेक दिवसांपासून अडकलेली चर्चा किंवा निर्णय पुढे सरकू शकतो. काहींना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल, तर काहींना मित्र किंवा सहकार्यांचे अनपेक्षित सहकार्य लाभू शकते. जर तुम्ही मनापासून प्रयत्न करत राहिलात तर हळूहळू परिस्थितीत सकारात्मक बदल जाणवू शकतो. श्रद्धा आणि मेहनत यांचा समतोल राखल्यास पुढील काळ हा अधिक समाधानकारक ठरू शकतो. पुढील 7 दिवसात हे एक काम नक्की करा. या 7 दिवसात शक्य असल्यास अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. एखादी नवीन योजना सुरू करायची असेल तर काही न करता योग्य नियोजन करा. रोज काही मिनिटे स्वतःसाठी काढा. मन शांत ठेवण्यासाठी नामस्मरण किंवा ध्यानाचा आधार घ्या. तुमचे सकारात्मक विचार हे तुम्हाला सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे छोट्या छोट्या मोठ्या यशात बदलू शकतात. लक्षात ठेवा, योग्य वेळ आली तरी कृती करणे तुमच्याच हातात असते. आता आपण पाहूया वृषभ राशींसाठी श्रद्धेवर आधारित सोपा उपाय. आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या 7 दिवसात सकाळी स्नान करून भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांचे स्मरण करा. श्रद्धेनुसार ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास तुळशीला पाणी अर्पण करा आणि गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा फळदान करा. हा उपाय श्रद्धेने केल्याने मनाला शांती, सकारात्मकता आणि आत्मविश्वास मिळू शकतो. कोणत्याही उपायांपेक्षा तुमचे चांगले कर्म, प्रामाणिक प्रयत्न आणि संयम यांनाच सर्वाधिक महत्त्व आहे. वृषभ राशींच्या व्यक्तींना पुढील 7 दिवस तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या संधी घेऊन येऊ शकतात. प्रत्येक अनुभव हा शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी असतो.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, मेहनत सुरू ठेवा आणि निर्णय घेताना घाई करू नका. घरातील प्रेम, कुटुंबाचा आधार आणि तुमचा आत्मविश्वास हेच तुमचे खरे बळ आहे. श्रद्धेनुसार विठ्ठलाचे स्मरण करा, पण त्याचबरोबर स्वतःच्या कृतीवरही विश्वास ठेवा. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास पुढील दिवस हे अधिक चांगले ठरू शकतात. तर वृषभ राशींच्या जातकांनो, हे राशी भविष्य पारंपरिक ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती आणि परिणाम हे वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे या माहितीकडे मार्गदर्शन म्हणून पहा आणि तुमचे निर्णय नेहमी विचारपूर्वक घ्या. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. तुमचा विश्वास आणि सकारात्मक विचार तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच राशी भविष्य, ज्योतिषीय आणि आध्यात्मिक माहितीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी.